पहिला चेंडू शाहरुख साठी आणि मिळेल फक्त एक धाव. प्रथमेश गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू नक्कीच पंचांनी स्वैर घोषित केला. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पोचते ती 2 धावांवर. एक चेंडू आणि 2 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 2 चेंडू 2 धावा. पण धावफलक हलतं ठेवण्याचं काम केलंय शैबाजने. क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं, मात्र थ्रो थोडासा चुकीचा केला होता. फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. पुन्हा एकदा प्रथमेश बॉलिंग मार्कवर. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या तिथेच थांबलेली 2 धावांवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्यात आणि खेळलाय. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण. 4 चेंडू 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती. 5वा चेंडू सुद्धा 2 धावा कसे 2 आत्ता झाले 3 झाले. 3 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 चेंडू आणि 3 धावा पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मोठा फटका आणि मिळतील 4 धावा. म्हणजे धावसंख्या जाऊन पोचते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती लागल्यात. श्रेयस पुढचा चेंडू मोठा फटका. तेवढंच सुंदर गॅप सिलेक्शन. चेंडू सरळ सीमा पार. धावा मिळतील 4. या 4 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचवलाय 11 धावांवर. खरोखरच शैबाजने चौकार. शाहरुखने सांगितलं होतं मगाशीच एक चौकार मारल्यानंतर तुला या दिशेने खेळणं गरजेचं आहे. शैबाज फलंदाजीसाठी ज्याने मागच्या सामन्यामध्ये 14 चेंडू हाताळले होते आपल्या षटकामध्ये, तोच शैबाज आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी करताना. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आणि वशांकित क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचवली ती 12 धावांवर. 2 चेंडू आणि 12 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. सुंदर फटका. फक्त नजाकत दाखवली शाहरुखने, मात्र 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते ती 14 धावांवर. 3 चेंडू आणि 14 धावा आपण धावफलकावर किती पाहतोय. खरं तर सांगायचं झालं तर धावसंख्या खूप आहे. तसं म्हणायला 9 चेंडू 14 धावा धावसंख्या चांगली पाहायला मिळते आपल्याला मेटकर्णी संघाची. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 4 चेंडू आणि 14 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. नक्कीच या मैदानात आपल्याला ऑक्शनचा थरार सुद्धा पाहायला मिळेल. आणि पुन्हा एकदा मिळत आहेत 4 धावा. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते ती 18 धावांवर. 5 चेंडू 18 धावा. आता मात्र षटकार. शाहरुख माघारी परतलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो पंकज याचा शैबाजसाठी. पुढचा चेंडू पंकज याचा. फसवले चकवले, मात्र फलंदाज बाद. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ग्राउंड.
एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचले ती 19 धावांवर. 3 चेंडू आणि 19 धावा. झोप आली आता. तीन चेंडू आणि 19 धावा पण धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली, मात्र यष्टीरक्षकाला काही जमलं नाही झेल टिपणं. एकदा मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोचते 20 धावांवर. 4 चेंडू आणि 20 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुढे येऊन खेळला, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोचवली 21 धावांवर. 5 चेंडू आणि 21 धावा. आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात बंटी याने. खरोखरच खूप चांगली गोलंदाजी बंटीच्या माध्यमातून पाहायला मिळाली आपल्याला. शेवटचा चेंडू, मोठा फटका आणि मिळत आहेत 4 धावा. या 4 धावांच्या मध्ये धावसंख्या पोचले 25 धावांवर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती लागतात. चौथं षटक हाताळण्यासाठी आलाय विशद. विशद चौथं षटक हाताळण्यासाठी. पहिलाच चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला विशद याचा. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका. प्रथमेशच्या हातात चेंडू जातोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोचवली ती 26 धावांवर. 2 चेंडू आणि 26 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. तिसरा चेंडू, पुन्हा एकदा विशद याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली आणि एकदम मिळते. एका धावेच्या मध्ये धावफलक पोचवले 27 धावांवर. 3 चेंडू आणि 27 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ बाकी. शेवटचं षटक मार्गस्थ असताना फलंदाज मात्र बाद झालाय तिथे. एकमेव क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल हरीश याने. षटक संपलंय. हरीश याने या पूर्ण सत्रामध्ये एकही चेंडू जाऊ दिला नाही. खरोखरच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला त्यांच्याकडनं पाहायला मिळालं. पहिलं षटक संपल्यानंतर, पहिलं सत्र संपल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचले 28 धावांवर. 29 धावांची गरज विजयासाठी दांडापॅकर या संघाला. साई कृपा तयार राहायचं आहे आपण. चला, मेटकरने आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सज्ज करायचं. वेळ आपल्याला खूप कमी आहे आपल्याकडे. एकोणतीस धावांची गरज विजयासाठी.
नक्कीच. आणि आता मात्र साई आउट ऑफ द बॉक्स माघारी परततोय. पहिला झटका लागलाय दांडापेकर संघाला, तो साईच्या रूपाने. धावसंख्या तिथेच थांबलेली 2 धावांवर. 3 चेंडू 2 धावा. फलंदाजीसाठी आलाय तो विषद. अहमदच्या पायाखालून चेंडू गेलाय 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचवली ती 6 धावांवर. 4 चेंडू 6 धावा. अहमद थोडासा टायमिंग चुकलाय अहमदचा. ज्या वेळेला सोन्या टायमिंग महत्वाचा आहे, ज्या वेळेला एखाद्या कलाकाराचा टायमिंग चुकतो त्यावेळेला त्याचा विनोद हुकतो, आणि एखाद्या खेळाडूचा टायमिंग चुकतो त्यावेळेला त्याचा मोठा फटका हुकतो. एवढं मात्र नक्की, टायमिंग प्रत्येक वेळेला महत्वाचं असतं. कारण त्या वेळेत पण बॅट फलकावणं किंवा त्या टप्प्यावर करणे. आणि प्रथमेश सुद्धा बाद. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 धावांवर. 2 गड्यांच्या मोबदल्यात फलंदाजीसाठी आलाय तो बंटी. हल्ली हाताने खेळून काढलाय. एकदा मिळते. आणि बंटी सुद्धा बाद झालाय. 1+ विकेट. श्रेयस फलंदाजीसाठी. तीन चेंडू आणि 10 धावा धावफलकावरती लागल्यात त्या दांडापेकर संघाच्या. पुन्हा एकदा चांगला फटका आणि शाहरुख झेल टिपलाय. विषद माघारी परतलाय. विषदची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो आर्यन. चांगला खेळ पाहायला मिळाला आपल्याला. चार चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका आर्यनच्या बॅटमधून. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. एकदा मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते ती 11 धावांवर. 12 धावा. चांगला फटका आणि मिळत आहेत 4 धावा. 4 धावांच्या मदतीने 16 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती. म्हणजेच अजून येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. आता मात्र साई, प्रथमेश आणि बंटीला थोडासा पस्तावा होत असेल.
12 चेंडू आणि 13 धावांची गरज. आपण थोडीशी घाई केली असं वाटेल त्यांना. स्वैर घोषित केला गेला. एक अवांतर धाव मिळते. 12 चेंडू 12 धावांची गरज. सुंदर जेल टिपलाय. तो चुकून जेल हातात बसलाय. त्याला माहिती सुद्धा नव्हतं की चेंडू माझ्याकडे आलाय आणि तो माझ्या हातात बसलाय. तो दोन चेंडू आणि 21 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजेच येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. अजूनपर्यंत पारड सॉरी 8 धावांची गरज. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा स्वैर चेंडू. आता मात्र 9 चेंडू आणि 7 धावांची गरज. हरीश या सामन्याचा हिरो बनण्याच्या वाटचालीवर आपल्याला पाहायला मिळतोय. एकही चेंडू हरीशने सोडला नव्हता क्षेत्ररक्षण करताना. आता फलंदाजीमध्ये सुद्धा चांगलं योगदान देते दांडापेकर संघाला. मागच्या षटकामध्ये ज्यांनी 16 चेंडू हाताळले होते तोच शैबाज. आतापर्यंत त्यांनी 7 चेंडू हाताळलेत. आतापर्यंत 7 चेंडू हाताळलेत असं म्हणतोय मी. अरे हो 3च बॉल आहेत. 9 बॉल 7च पाहिजे. त्याबद्दल आम्ही म्हणत नाही आहोत. एकदम मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते ती 23 धावांवर. म्हणजेच येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. 8 चेंडू 6 धावा आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत 8 चेंडू हाताळलेत ते शैबाज याने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि धावसंख्या तिथेच थांबलेली 23 धावांवर. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज अजूनपर्यंत विजयासाठी. शेवटचा चेंडू शैबाज याचा चांगलाच फटका मारलाय. मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने 3रं षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 धावांवर. म्हणजेच येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 5 धावांची गरज.
प्रत्येक गोलंदाजाने 8 धावा खर्च केल्यात. शाहरुखने 8 धावा खर्च केल्या, 2 गडी मिळवले. उमेरने 8 धावा खर्च केल्या, 1 गडी. आणि शहबाजने सुद्धा 8 धावा खर्च केल्या आणि 1 गडी मिळवला. पुढचं षटक, नो बॉल. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते ती 25 धावांवर. म्हणजेच येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. पुढचा चेंडू, टॅप केलेला चेंडू. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. 5 चेंडू आणि 3 धावा विजयासाठी दांडापॅकर संघाला. एकदा हलक्यात आणि खेळून गेलाय. हरीश खरोखरच चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत हरीशने चांगली कामगिरी केली. 5 चेंडू आपल्या क्षेत्ररक्षकामध्ये अडवले आणि त्यानंतर आता प्रत्येक चेंडूवर 1 धाव घेण्याचं काम हरीशकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. चार चेंडू आणि 2 धावांची गरज. नो बॉल आणि हा विजयी चौकार. चला, साई ग्रुप आणि दांडापॅकर नाणेफेकी करून घ्यायची आहे. आजच्या दिवसातला या ग्रुप स्टेज मधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि तयार राहायचं आहे MKCC विरुद्ध दिव्यागर. MKCC विरुद्ध दिव्यागर. तयार राहायचं आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपला सामना नॉकआउट स्टेजचा सामना खेळवला जाईल. MKCC विरुद्ध दिव्यागर आणि तो सामना संपल्यानंतर शिवगर्जना विरुद्ध श्रीराम जीवना असा सामना होईल. तयार राहायचं आहे 4ही संघांनी नॉकआउट स्टेजच्या सामन्यासाठी.